नमस्कार, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, येणाऱ्या कालखंडामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका, आता अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जाहिरात येऊ घातलेली आहे आणि अंगणवाडी पर्यवेक्षिकेच्या अभ्यासक्रमामध्ये एक टॉपिक आपल्याला पाहायला मिळतो. त्या अंगणवाडी पर्यवेक्षकामध्ये एक सरळ सेवा आणि या ठिकाणी अंतर्गत भरती असते आणि प्रामुख्यानं अंतर्गत भरतीमध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये एक या ठिकाणी जास्तीत जास्त महत्व असलेला एक पॉइंट आहे, एक घटक आहे, तो म्हणजे ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस. बरोबर, तो नेमका काय आहे? या परीक्षेला जर तुम्हाला क्रॅक करायचं असेल, या परीक्षेमध्ये तुम्हाला जर यश मिळवायचं असेल, तर या अभ्यासक्रमाला ICDS ला तुम्हाला वेगळं ठेवून चालणार नाही. कारण त्या अभ्यासक्रमामध्ये सर्वाधिक प्रश्न विचारला जाणारा हा टॉपिक नेमका ICDSच आहे. त्याला बाजूला ठेवून आपल्याला चालणार नाही. म्हणून तो ICDS नेमका काय आहे, त्याची तयारी करण्याची रणनीती काय असली पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, या घटकावरती, या टॉपिक वरती चर्चा करण्यासाठी आजचं या ठिकाणी हा लेक्चर बनवतो आहे. ठीक आहे, निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच आपल्या या ठिकाणी सगळ्या फ्रेंड्स पर्यंत सुद्धा याची लिंक शेअर करायला विसरायचं नाही. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला या ठिकाणी याची स्ट्रॅटेजी, अभ्यासक्रम आणि नेमका हा ICDS प्रोग्राम काय आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला नेमकं काय पाहायचंय ते तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात अगोदर सांगून देतो. बघा, एकात्मिक बाल विकास सेवा, ज्याला आपण म्हटलेलं आहे ICDS. बरोबर, तर याच्यामध्ये आजच्या या लेक्चरमध्ये या संदर्भामध्ये काय काय चर्चा करायची आहे, तर पहिल्यांदा या ठिकाणी ICDS हे नेमकं काय आहे आणि हे कशासाठी आहे नेमकं. ठीक आहे, ते आपल्याला आपण ते थोडक्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर या ठिकाणी परीक्षेसह नियमित जीवनामध्ये याचं महत्व काय आहे, परीक्षेसह या ठिकाणी काय, तर परीक्षेसह महत्व पाहत असताना परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न किती विचारले जातात आणि कसे विचारले जातात आणि परीक्षेमध्ये ही या ठिकाणी एक्झाम क्रॅक करण्यासाठी याचं महत्व नेमकं काय आहे हे आपण या सेशनच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी याचा ICDS चा अभ्यासक्रम नेमका काय आहे, खूप मोठा दिलेला असतो. त्यावरती या ठिकाणी अभ्यासक्रमावरती प्रश्न विचारत असताना काही स्पेसिफिक फोकस घटक या ठिकाणी केलेले असतात. ते नेमके कोणते आहेत ते तुम्हाला या सेशनच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी त्याची स्ट्रॅटेजी म्हणजे तयारी करण्यासाठी काय स्ट्रॅटेजीचा अवलंब करायचा आहे, कशा पद्धतीने ती तयारी करायची आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास, या सगळ्या घटकांची या ठिकाणी उहापोह आपण या आजच्या सेशनच्या माध्यमातून करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला सांगून देतो, या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती जी आहे त्यासाठी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बॅच सुरू करण्यात आलेली आहे, ज्याची फीस, मूळ फीस आहे 4,999 रुपये. पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी ही 2,999 रुपयामध्ये उपलब्ध करून देतो आहोत. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी या ठिकाणी ऍप डाउनलोड करायचंय आणि त्याच्यावरती जॉईन करायचे. आणि याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर माझा या ठिकाणी नंबर दिलेला आहे 9689665611 9689665611. ठीक आहे, तर याची ही जी काही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. तुम्हाला कुठल्याही या ठिकाणी बंधन असणार नाहीये की किती वेळा लेक्चर पाहायचं, अनलिमिटेड लेक्चर पाहू शकता. जे लेक्चर लाईव्ह झालेले आहेत त्यांना, ज्यांना अटेंड करता आलं नाही ते रेकॉर्डेड स्वरूपामध्ये पाहू शकता, किंवा एखादा पॉईंट जर तुम्हाला लाईव्ह मध्ये समजला नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिअर करून घेऊ शकता आणि परत लेक्चर पाहण्याची सुद्धा सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचबरोबरीनं सरळ सेवा भरती प्रक्रिया जी होणार आहे, सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी सुद्धा या ठिकाणी ही एक बॅच आपल्याकडे सुरू करण्यात आलेली आहे. त्याची फीस सुद्धा तुम्हाला 2,999 एवढी देण्यात आलेली तुम्हाला पाहायला. पूर्ण अभ्यासक्रम याच्यामध्ये असतील बरं का. इथं ICDS सहित असणार आहे आणि इथं जो सरळ सेवेचा जो या ठिकाणी अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे या बॅच मध्ये सुद्धा कंप्लीट करून दिला जाईल. ठीक आहे, चला, ज्यांना जॉईन करायचं असेल त्यांना या ठिकाणी हा नंबर माझा इथं दिलेला तुम्हाला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, चलो, आता लक्षात ठेवा की ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिसेस, आता याचं नाव जेव्हा आपण बघतोय ICDS, ठीक आहे, चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजेच काय, तर बाल विकास, बाल विकासासाठी सुरू करण्यात आलेला एक प्रोग्राम आहे. या काही सेवा आहेत, सर्व्हिसेस आहेत किंवा योजना आहेत, त्या योजनांचा आढावा घेणारे कार्यक्रम म्हणजे या ठिकाणी काय आहे, तर हे ICDS आहे. कोणासाठी आहे तर इथं स्पष्ट सांगितलंय चाइल्ड डेव्हलपमेंट, बाल विकासासाठी. आणि बाल विकास जेव्हा येतो त्याच्या सोबतीनं या ठिकाणी महिला विकास सुद्धा येतो, कारण महिलांच्या विकासाशिवाय
बाल विकास हा या ठिकाणी अशक्यप्राय गोष्ट असल्या कारणानं महिलांसह बालकांसह महिलांचा विकास, महिलांचं आरोग्य आणि त्याच्या सोबतीनं बालकांचं आरोग्य यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना असतील, काही उपाययोजना असतील, काही प्रोग्राम्स असतील, ते या ठिकाणी या सेशनच्या या ठिकाणी हे या प्रोग्रामच्या माध्यमातून किंवा या सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपल्याला पाहता येतात. आता हा प्रोग्राम जर बघितला ICDS, याची संकल्पना या ठिकाणी जर बघितली, जेव्हा महिलांचा मृत्यूदर असेल किंवा बालक मृत्यूदर असेल यांचं प्रमाण जेव्हा वाढत चाललं होतं आणि जन्मलेले जे बालक आहेत त्यांच्या वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होत होती, त्यावेळी ही बाब जेव्हा सरकारच्या लक्षात आली तेव्हा सरकारनं या ठिकाणी काय केलं होतं की या संदर्भामध्ये उपाययोजना करायला सुरुवात केली. आणि या साठीची पहिली उपाययोजना काय होती तर ती म्हणजे या ठिकाणी ही ICDS सुरू केली गेली आपल्याला पाहायला मिळते. ICDS प्रोग्राम सुरू केले गेलेला पाहायला मिळते. तर ICDS प्रोग्राम जर बघितला तर 2 ऑक्टोबर 1975 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हा प्रोग्राम सुरू करण्यात आला. आता पुढे गेल्यानंतर जर बघितलं तर जेव्हा सरकार बदलल्यानंतर या ठिकाणी इंदिरा गांधी यांचं सरकार जाऊन म्हणजे इंदिरा गांधी सरकार यांच्या कारकिर्दीमध्ये हे सुरू केलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर त्यांचं सरकार गेल्याच्या नंतर जेव्हा जनता दलाचं सरकार आलं, ज्याचं नेतृत्व मोरारजी देसाई करत होते, त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा या ठिकाणी प्रोग्राम काही कालावधीसाठी बंद करण्यात आला. पण बंद केल्यानंतर जेव्हा याचे दुष्परिणाम जाणवले तेव्हा परत एकदा इंदिरा गांधी यांचं सरकार आलं, त्यांनी परत या ठिकाणी हा प्रोग्राम सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे 10व्या पंचवार्षिक योजनेच्या दरम्यान. 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये या ठिकाणी हा पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि मग पुढे या ठिकाणी जेव्हा हा पुन्हा एकदा सुरू केला गेला तर तेव्हा याला अंगणवाडीशी जोडलं गेलं आणि अंगणवाड्याकडे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ICDS ची अंमलबजावणी करण्याची जी काही जबाबदारी आहे ती या ठिकाणी या अंगणवाडी केंद्राकडे दिलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एकंदरीत हा ICDS प्रोग्राम आहे. आता लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला फोकस घटक कोणते आहेत. प्रामुख्यानं तुमच्या लक्षात आलं असेल की ICDS म्हणलं की महिला आणि बाल विकास हा या ठिकाणी घटक आला. कारण केंद्र स्तरावरती सुद्धा जर बघितलं तर या ठिकाणी एक मंत्रालय आहे, राज्य स्तरावरती मंत्रालय आहे आणि जिल्हा स्तरावरती ज्या काही जिल्हा परिषद असतात त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभाग हा स्वतंत्ररित्या स्थापन केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यावरूनच आपल्याला लक्षात येतं की या घटकाचं महत्व नेमकं किती आहे. बरोबर. तर बघा या ठिकाणी इथं तुम्हाला पाहता येईल या कार्यक्रमाच्या माध्यमातून काय काय केलं जाणार आहे. तर लक्षात ठेवा याचा हेतू नेमका काय आहे. बघा, बालकांचे पोषण, बरोबर, त्याच्यानंतर लसीकरण, बरोबर, लसीकरणासोबत या ठिकाणी मुलींना मुलांप्रमाणेच संसाधने आणि संसाधनांचं प्रदान करणं. म्हणजेच याचा या ठिकाणी वैशिष्ट्य काय तर आपल्याकडे जी काही या ठिकाणी लिंग भेदभाव होतो तो कमी करण्यासाठी या ठिकाणी काय लिंग असमानता जी आहे त्या विरोधामध्ये लढा देण्याच्या उद्देशाने एकंदरीत या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला पाहायला मिळतोय. मग आता तुम्हाला याच गोष्टीतून लक्षात आलं असेल बालकांचं पोषण, लसीकरण सुधारणा आणि मुलींना मुलाप्रमाणेच संसाधने प्रदान करणे म्हणजे या ठिकाणी काय करायचे लिंग समानता आणायची आहे. बरोबर. मग ती कोणत्या संख्ये सगळ्यात अगोदर तर तुम्हाला काय करावं लागणार आहे संख्येच्या बाबतीमध्ये ती या ठिकाणी लिंग समानता आणावं लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे जे काही लिंग गुणोत्तर आहे ते कमी आहे. बरोबर. ते लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते लिंग गुणोत्तर वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेले जे काही कार्यक्रम आहेत, ज्या काही प्रोग्राम आहेत, ज्या काही योजना आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी इथं करावा लागणार आहे. त्यांचा या ठिकाणी अंमलबजावणी या ICDSच्या माध्यमातून केली जाताना आपल्याला पाहायला मिळते. ICDSचा एक मोठा वाटा याच्यामध्ये असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर लसीकरण, बरोबर, त्याच या ठिकाणी बालकांचं पोषण, बरोबर, हे झालं या ठिकाणी ICDSच्या बाबतीमध्ये. एकात्मिक बाल विकास सेवा भारतातील एक या ठिकाणी सरकारी कार्यक्रम आहे जो कोणाला टार्गेट करतोय तर लक्षात ठेवा 6 वर्षाखालील मुलांना आणि त्यांच्या मातांना. बघा टार्गेट काय, टार्गेट गट कोणता लक्षात ठेवा. प्रामुख्यानं जेव्हा या ठिकाणी या योजना राबवल्या जातील त्या योजना महिला आणि बालकांच्या संदर्भामध्ये ज्या योजना राबवल्या जातील त्यामध्ये या ठिकाणी टार्गेट गट या ICDS अंतर्गत ठेवलेला आहे. कोणता आहे तर 6 वर्षाखालील म्हणजे 0 ते 6 वर्ष एवढा या ठिकाणी यांचा काय आहे पहिला टार्गेट गट आहे. आणि दुसरं काय आहे तर या 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत त्यांच्या माता म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या मातांना पोषण आहार म्हणजे या ठिकाणी टार्गेट करत असताना कोणत्या माध्यमातून टार्गेट करायचंय तर पोषण आहाराच्या माध्यमातून टार्गेट करायचंय. त्यांना आरोग्यासाठी आवश्यक असणारा जो पूरक आहार आहे तो पोषण आहार या ठिकाणी या माध्यमातून दिला जाईल. त्याचबरोबर प्री स्कूल शिक्षण,
अंगणवाड्या ज्या सुरू करण्यात आल्या आहेत त्या प्री स्कूल शिक्षणाचं आपण त्यांना या ठिकाणी म्हणतो. दुसरं आहे प्राथमिक आरोग्य सेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर लसीकरण आहे, आरोग्य तपासणी आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या इतर सेवा या आयसीडीएसच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. फक्त टार्गेट गेट लक्षात ठेवायचं आहे, 0 ते 6 बालक आणि त्यांच्या मातांसाठीचा हा प्रोग्राम असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, हा झाला एकंदरीत तुम्हाला सांगितलं आयसीडीएस नेमकं काय. बरोबर, एकंदरीत आयसीडीएस कळलं. तर आता याच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की आता आयसीडीएस हा जो प्रोग्राम आहे तो कोणासाठी आहे आणि याच्या अंतर्गत ज्या सुविधा असतील, सेवा असतील, योजना असतील, कार्यक्रम असतील, धोरणं असतील, हे सगळंच्या सगळं अभ्यास करत असताना आपल्याला त्याच्यामधील कोणत्या घटकावरती भर द्यायचा आहे. तर 0 ते 6 वर्ष वयोगटातील जे बालक आहेत ते आणि त्यांच्या माता याच घटकावरती आपल्याला या ठिकाणी कोणतंही धोरण आलं तर त्या धोरणांमध्ये जर याच्या संदर्भामध्ये तरतूद असेल तर ती तरतूद आपल्याला या ठिकाणी माहीतच असावी लागेल, ती अभ्यासावीच लागेल, हे या ठिकाणी या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊन जातं. ठीक आहे, आता पुढे बघा. आता तुम्हाला मी काय म्हटलं की आयसीडीएस परीक्षेमधलं महत्व आणि नियमित जीवनातलं महत्व आहे. निश्चितपणे सगळ्यात अगोदर नियमित जीवनातलं महत्व सांगून देतो. नियमित जीवनातलं महत्व म्हणजे काय, तर या ठिकाणी जर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांमध्ये कुठेतरी कुपोषण होत असेल किंवा त्यांचा मृत्यूदर वाढत असेल तर निश्चितपणे आपल्याकडे या ठिकाणी बालकांची जी काही संख्या आहे ती कमी होईल आणि देश हा वृद्धत्वाकडे या ठिकाणी जायला सुरुवात होईल, लवकर वृद्धत्व येईल. जरी बालक जन्मल्यानंतर त्याचं वजन जर कमी असेल, त्याचा व्यवस्थित पद्धतीने विकास होत नसेल तर निश्चितपणे येणारी पिढी ही कशी असणार आहे, कमकुवत असणार आहे. मग ती सुदृढ पिढी आपल्याला या ठिकाणी पुढे आणायची असेल तर निश्चितपणे या आयसीडीएस सारख्या प्रकल्पांचा अवलंब या ठिकाणी करावा लागेल आणि त्याच उद्देशानं आयसीडीएस सुरू केलेलं पाहायला मिळतं सरकारनं. बरोबर, त्यांच्या मातांसाठी, कारण मातांचा विकास झाल्याशिवाय बालकांचा विकास हे होणं अभिप्रेत नाही, अपेक्षित नाही किंवा ते शक्य सुद्धा नाही. हा झाला मानवी जीवनातला या ठिकाणी एक त्याचा आयसीडीएसचा रोल, त्याचं महत्व. पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न यावरती तुम्हाला विचारले जाणार आहेत. ते किती प्रश्न, तर या ठिकाणी जेव्हा इथं सरळ सेवा बघतो, 2 प्रकारच्या परीक्षा आहेत. सरळ सेवामध्ये तुम्हाला या ठिकाणी याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात, पण 1-2 प्रश्न सरळ सेवामध्ये विचारले जातात. खूप झालं तर 5 प्रश्नांपर्यंत दोन ते 3 प्रश्न खूप झाले तर ठीक आहे, कधी कधी विचारला पण जात नाही. पण अंतर्गत भरती जर बघितली, अंतर्गत भरतीमध्ये या आयसीडीएसला खूप जास्त प्रमाणामध्ये महत्व दिलेलं आहे. एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 30 प्रश्न याच्यावरती विचारले जाणार आहेत. मग 30 प्रश्नांसाठी जर असेल तर निश्चितपणे हा मोठा अभ्यासक्रम आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला इथं अभ्यासावा लागेल. याचं महत्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय आहे, 30 मार्कांचं आहे अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये. ठीक आहे, चलो मग आता याचं झालं महत्व. आता याच्यानंतर या ठिकाणी याचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जर बघितला तर तुम्हाला काहीही सांगेल, कुणीही सांगेल, याला घाबरून जायचं नाहीये. अभ्यासक्रम जर बघितला तर या ठिकाणी याचा एकंदरीत अभ्यासक्रम आपण 4 गटामध्ये, 4 ते 5 गटामध्ये विभागणी केलेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तो अभ्यासक्रम नेमका काय आहे तर लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर पहिला घटक जर बघितला, पहिला गट म्हणजे तुम्हाला म्हटलं की 4 गटामध्ये एक गट, पहिला गट कोणता आहे, मानवी शरीर. ठीक आहे, मानवी शरीर. कारण महिला आणि बालविकास जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा त्यांच्या अगोदर शरीराचं या ठिकाणी अभ्यास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, मानवी शरीर. त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी काय असणार आहे घटक तर लक्षात ठेवा, महिला व बालके यांना सोबतच घ्यावं लागतं बरं का, यांना वेगळं करता येत नाही. ठीक आहे, महिला आणि बालके. तिसरा जर घटक या ठिकाणी आपण पाहिला, तिसरा घटक याच्यामध्ये येतो तो म्हणजे आरोग्य प्रशासन. आरोग्य प्रशासन त्याच्या सोबतीनं मग जर बघितलं, आरोग्य प्रशासनाच्या सोबत या ठिकाणी शिक्षण आणि प्रशिक्षण यांचा समावेश होतो. ठीक आहे, आता एक आपण या ठिकाणी घटक हे पाहणारच आहोत बरं का, यांचं विश्लेषण करून तुम्हाला सांगणारच आहे मी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या घटकाचा अंतर्भाव होतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल तो म्हणजे कोणता, तर या ठिकाणी स्वच्छता. ठीक आहे, तिसरा घटक आता सांगितला, हा 4था घटक स्वच्छता.
बरोबर. मग स्वच्छता, त्यामध्ये मग जर बघितलं कचरा व्यवस्थापन असेल, कचऱ्याचं वर्गीकरण असेल, त्यांचं विघटन असेल, यासाठीच्या या ठिकाणी ज्या काही किंवा स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले काही मोहीम असतील, प्रकल्प असतील, हे या ठिकाणी पाहता येतं. आणि मग याच्यानंतर या ठिकाणी 5वा घटक येतो, तो म्हणजे इतर मध्ये. ठीक आहे. आता या 5 घटकांमध्ये काय केलेलं आहे, एकंदरीत आपण सगळ्या अभ्यासक्रमाचं विभागणी केलेली तुम्हाला पाहायला मिळेल. आता त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो घटक आहे, पहिला घटक कोणता सांगितला तुम्हाला, तर मानवी शरीर. आता मानवी शरीराच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल एक मानवी शरीर. आता मानवी शरीर जेव्हा आपण बघतो याच्यामध्ये काय काय अभ्यास न अपेक्षित आहे, काय काय या ठिकाणी अभ्यास करणं अभिप्रेत आहे, तर ते या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. ठीक आहे. चलो बघा, तर इथं जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी बघा, इथं मानवी शरीरामध्ये काय काय येतं. मानवी शरीरामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या ज्या काही संस्था आहेत, मानवी शरीराच्या शरीर संस्था काय आहेत, शरीर संस्था. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते संस्थांमध्ये कोणत्या कोणत्या येतात, जसं की आपल्या ठिकाणी रक्ताभिसरण संस्था असेल, स्केलेटन सिस्टीम असेल, अस्थि संस्था आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर सोबतीने या ठिकाणी प्रजनन संस्था असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी याच्यामध्ये असणारी जी चेता संस्था असेल, बरोबर, पचन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल आणि श्वसन संस्था असेल. या वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्यांचा या ठिकाणी अभ्यास करणं या ठिकाणी अभिप्रेत आहे. अभ्यासक्रमामध्ये त्याचा या ठिकाणी प्रामुख्यानं अंतर्भाव करण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, मानवी शरीरामध्ये जी काही रचना आहे, मानवी शरीराची रचना आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येईल. रचनांमध्ये काय येईल, मग सूक्ष्म रचना आपल्याला अभ्यासावी लागते. एकंदरीत संस्था जेव्हा आपण पाहतोय तर त्या ठिकाणी पूर्ण शरीराची रचना याच्यामध्ये येतेच, पण सूक्ष्म रचनेमध्ये काय, तर या ठिकाणी पेशी आणि यांच्या सोबतीने या ठिकाणी ऊती यांचा सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. याचा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये काय करण्यात आलेला आहे, अंतर्भाव करण्यात आलेला आहे. दुसरं, मानवी शरीर जेव्हा आपण बघतोय तेव्हा या मानवी शरीराच्या पोषणासाठी काहीतरी या ठिकाणी असणं गरजेचं आहे, म्हणून इथं पोषण येतं. बरोबर, मानवी शरीराचं पोषण. मग पोषणासाठी आवश्यक असणारे घटक, त्यांना या ठिकाणी कुपोषित करणारे जे घटक आहेत त्यांचा एकंदरीत त्या ठिकाणी आपण याच्यामध्ये जर बघितलं, पोषणामध्ये आहार, बरोबर, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पोषण द्रव्य, त्याच्या सोबतीने जर बघितलं याचे पोषणाचे द्रव्य आणि प्रकार, आपण म्हणू पोषणाचे प्रकार. ठीक आहे, पोषणाचे प्रकार. आणि त्याच्यानंतर कुपोषणाला कारणीभूत ठरणारे घटक, म्हणजे आपण या ठिकाणी म्हणूया का कुपोषण, यांचा एकंदरीत या ठिकाणी आढावा इथं आपल्याला मानवी शरीराच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. बरोबर. आता या ठिकाणी या संस्था पाहिल्या, पोषण पाहिलं, पण मानवी शरीराला काही आजार सुद्धा होतात, काही रोग सुद्धा होतात. बरोबर. मग या ठिकाणी तिसरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, आजार असतील, रोग असतील किंवा विकार असतील. ठीक आहे, ते यामध्ये आपल्याला पाहता येतील. आता याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी यांना कारणीभूत ठरणारे घटक, कारणीभूत घटक कोणते आहेत बुवा, म्हणजे रोग होत असेल तर त्याला कारणीभूत घटक कोणता आहे. बरोबर. एखादा आजार होतोय त्याला या ठिकाणी कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे. आणि सोबतीनं जर या ठिकाणी मग अभ्यास करायचा झाला तर याच्यावरती करण्यात आलेल्या उपाययोजना. ठीक आहे, मग याच्यामध्ये तुमचे काही रोगावरती असणारे औषधं असतील, त्याचबरोबर जर या ठिकाणी साथीचे रोग असतील तर त्यावरती या ठिकाणी लसीकरण प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी आपण इथं आढावा घेणं अपेक्षित आहे, अभिप्रेत आहे. हा अभ्यासक्रमामध्ये विश्लेषित करण्यात आलेला, इथं अंतर्भूत करण्यात आलेला घटक आपल्याला पाहायला मिळतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा सोबतीनं या ठिकाणी मानसिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि यासाठीच्या उपाययोजना. बरोबर. आणि यासाठीच्या उपाययोजना, आता उपाययोजना बघत असताना त्या प्रामुख्यानं सरकारनं, म्हणजे केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं केलेल्या उपाययोजना, त्याचबरोबर या ठिकाणी राबवलेले कार्यक्रम आणि अवलंब करण्यात आलेल्या ज्या योजना आहेत त्यांचा एकंदरीत आढावा यामध्ये करणं अपेक्षित आहे, सगळ्याच बाबतीमध्ये. बरं का, विशेष करून कशावरती भर द्यायचा आहे, राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावरून राबवण्यात आलेले कार्यक्रम यांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घेणं अपेक्षित असतं. बरोबर. आणि आरोग्यासंबंधी उपाययोजना बघा, आता आरोग्यासंबंधी उपाययोजना, संबंधीच्या उपाययोजना.
ठीक आहे. त्यामध्ये मग आपल्याला माहिती आहे की जे काही उपाययोजनामध्ये वेगवेगळे लसीकरण कार्यक्रम असतात, बरोबर, त्या सोबतीने या ठिकाणी जर बघितलं तर समुदाय आरोग्य शुश्रूषा हा एक या ठिकाणी प्रोग्राम सुरू करण्यात आलेला आहे. या सगळ्या घटकांचा आढावा आपल्याला या पहिल्या मानवी शरीर याच्यामध्ये पाहायचा आहे, बरोबर, मानवी शरीर. आता पुढे जर बघितलं तर या ठिकाणी दुसरा घटक कोणता येतो? दुसरा घटक या ठिकाणी कोणता येतो? मी जसं सांगितलं की महिला आणि बालके. ठीक आहे. दुसरा या ठिकाणी घटक कोणता आला? महिला व बालके. आता महिला आणि बालक याच्यामध्ये काय काय येतं? महिला आणि बालकांमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी महिला आरोग्य पहिल्यांदा या ठिकाणी काय येईल? महिला आरोग्य. आता महिला आरोग्य जर बघितलं तर या ठिकाणी त्यामध्ये प्रेग्नन्सीच्या संदर्भामध्ये काय काय तरतुदी आहेत? त्याच्या अगोदर या ठिकाणी जर बघितलं तर मासिक पाळी व्यवस्थापन, यांचा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव स्पष्टपणे करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी प्रेग्नन्सीच्या दरम्यान, बरोबर, प्रेग्नन्सी म्हणजे या ठिकाणी प्रेग्नेंट झाल्यापासून ते या ठिकाणी अगदी डिलिव्हरी होईपर्यंतची जी काही प्रक्रिया आहे त्यामध्ये या ठिकाणी त्या अवस्था आहेत, बरोबर, गर्भधारणेच्या अवस्था असतील त्यासाठी आवश्यक असणारा पूरक जो आहार आहे त्यासाठी, त्या आहार प्रदान करण्यासाठी, आहार देण्यासाठी केंद्र सरकारनं काही योजना राबवलेल्या आहेत. ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्हाला या महिला आरोग्याच्या बाबतीमध्ये इथं अभ्यासावी लागणार. ठीक आहे. हे तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढे आपल्याला पाहता येतं बाल आरोग्य. ठीक आहे. बाल आरोग्य. आता बाल आरोग्य जर बघितलं तर बाल आरोग्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत या ठिकाणी त्यांचं आरोग्य, त्यांचं संगोपन, त्यांच्यासाठी आवश्यक असणारा जो आहार आहे तो कशा पद्धतीचा, त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी. आहार म्हटलं की तर आहार आता डायरेक्टली बालकाला चारता येणार आहे का? तर तो 1 वर्षाच्या नंतर अपेक्षित आहे, 6 महिन्याच्या नंतर अपेक्षित आहे. पण त्याच्या अगोदर कुणाला? तर महिलेसाठी आवश्यक असणारा आहार जो बालकाच्या विकासासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे. त्या आहाराचं व्यवस्थापन असेल, आरोग्य त्या बालकाचं असेल किंवा त्याच्या वाढीसाठी काय काय या ठिकाणी करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या उपाययोजना इथं तुम्हाला या संदर्भामध्ये अभ्यासणं अपेक्षित आहे. परीक्षेमध्ये त्याच्यावरती एक प्रश्न या ठिकाणी येणं अपेक्षितच आहे, येणारच आहे. ठीक आहे. आता तिसरं जर बघितलं तर या ठिकाणी याच्यामध्ये येतं महिला आणि बालकांसाठीच्या योजना. महिला व बालक यासाठीचे योजना, धोरणे, कायदे सुद्धा आहेत. ते या ठिकाणी आपल्याला काय करावे लागतील? अभ्यासावे लागतीलच. आणि याच्या सोबतीने मग वेळोवेळी यांच्या जे काही कायदे केले गेले, धोरणं आखली गेली, त्या धोरणांच्या निर्मितीसाठी काही इथं काय केली गेली होती? आयोग स्थापन केले होते. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही आयोग स्थापन केले होते. ते आयोग सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यासावे लागतील, बरोबर. आणि त्याच्यानंतर येतं मग या ठिकाणी काय? तर आरोग्य प्रशासन. आरोग्य प्रशासन. ठीक आहे. आता आरोग्य प्रशासन जेव्हा आपण बघतोय तेव्हा या ठिकाणी लक्षात ठेवायचंय की प्रशासन म्हणजे काय? तर एकंदरीत सगळ्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या संस्था. ठीक आहे. मग संस्थांमध्ये जर बघितलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, विभागीय आरोग्य केंद्र असतं, जिल्हा आरोग्य केंद्र असतं. यांचा या ठिकाणी एक या जिल्हा आरोग्य व्यवस्थेचा जो एका या ठिकाणी ढाचा आहे ते या ठिकाणी आपल्याला इथं अभ्यासावं लागेल. म्हणजे त्याचा प्रमुख कोण असतो, कोणत्या दर्जाचा असतो, किंवा या ठिकाणी इथं कसं पद्धतीनं या ठिकाणी यंत्रणा राबवली जाते, स्वच्छता कर्मचारी, ते सगळं या ठिकाणी यंत्रणा जी आहे ती इथं कशा पद्धतीने राबवली जाते ती इथं आपल्याला काय करणं गरजेचं आहे? अभ्यासणं गरजेचं आहे. मी तुम्हाला म्हणलं की आरोग्य प्रशासन आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षण आणि प्रशिक्षण, शिक्षण व प्रशिक्षण. ठीक आहे. याच्या संबंधित असणाऱ्या संस्था, बरोबर. त्याच्यानंतर बघा आपल्याला पाहायला मिळतं की नर्स असतात. मग नर्सिंग कॉलेजेस कशी, त्याच्यामध्ये असणारं त्यांचं प्रशिक्षण आहे, बरोबर. थोडक्यामध्ये त्याचा आढावा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. नर्सिंग
नर्सिंगचा सुद्धा थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांची मॅनेजमेंट कसं असतं, ते कशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राबवत असतात, त्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीने दिलं जातं, मुळामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी जबाबदार असणाऱ्या संस्था कोण आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण कोण ठेवतं, हे सगळं या ठिकाणी काय येतं, या आरोग्य प्रशासनाच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या घटकामध्ये कव्हर केलं जातं. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी इथं एक संस्था म्हणजे अंगणवाडी, जे ICDSच्या अंमलबजावणीसाठी सर्वात जास्त जबाबदार असणारी संस्था म्हणून आपण या ठिकाणी याच्याकडे बघतो, ती म्हणजे अंगणवाडी. अंगणवाडीचं मग या ठिकाणी इतिहास काय आहे, अंगणवाडीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारले जातील. अंगणवाडीचा इतिहास काय आहे, त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, त्याचं व्यवस्थापन नेमकं काय असतं, आणि अंगणवाडीसाठी जी काही राष्ट्रीय धोरणं राबवली जातात ती धोरणं या ठिकाणी कशा पद्धतीची आहेत यांचा आढावा या ठिकाणी आपल्याला घेणं अपेक्षित आहे. महत्व तर आहेच आहे. आणि अंगणवाडी अंतर्गत अंगणवाडीसाठीच्या योजना आणि अंगणवाडी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा इथं आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. बरोबर. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी येतो की भारतातील औषधोपचार पद्धती. बरोबर. भारतामधील औषधोपचार पद्धती काय, मग त्याच्यामध्ये इंजेक्शनचे प्रकार काय असतात, लसीचे प्रकार काय असतात, औषध त्याच्यामध्ये प्राचीन आरोग्य पद्धती काय होत्या, आधुनिक आरोग्य पद्धतीमध्ये या ठिकाणी आयुष आलेलं आहे, आयुष मंत्रालयाचं या ठिकाणी संघटन कसं आहे, हे सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल त्या आरोग्य प्रशासनाच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. आता याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी येतो इतर घटक. आता इतर घटकाकडे येतो. इतर घटक जर बघितले तर या इतर घटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला जे सापडतील ते तुम्हाला या इतर घटकामधूनच सापडतील. सगळ्यात याच्या अगोदर स्वच्छता राहिला. बरोबर. स्वच्छता हा एक राहिला. स्वच्छतेमध्ये जर बघितलं तर स्वच्छता कर्मचारी कोण असतात, त्या कशा पद्धतीने काम करतात, त्यांच्यावरती नियंत्रण कसं या ठिकाणी ठेवलं जातं, स्वच्छता व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं, त्याचबरोबरीनं टाकाऊ वस्तूंचं वितरण कसं केलं जातं, टाकाऊ वस्तूंचं वर्गीकरण कसं केलं जातं, या सगळी माहिती आणि त्याच्यासोबत स्वच्छता विषयक राबवण्यात येणारे कार्यक्रम, जास्तीत जास्त प्रश्न तिथंच विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा येतो या ठिकाणी इतरकडं. इतर मध्ये मग जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल वैद्यकीय ज्या काही संस्था आहेत भारतामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये या ठिकाणी गुंतलेल्या संस्था, मग आपण या ठिकाणी वैद्यकीय संस्था म्हणूया. वैद्यकीय संस्था. आता वैद्यकीय संस्था जसं की एम्स आहे, महत्वाच्या या ठिकाणी ज्या मोठमोठ्या संस्था असतात, प्रशिक्षण संस्था असतील, कॉलेजेस असतील, ते या ठिकाणी आपल्याला पाहतात. वैद्यकीय संस्था, मग त्यांची थोडक्यामध्ये माहिती. ठीक आहे. जसं की कधी स्थापना झाली आहे, त्याचं मुख्यालय कुठं आहे, हे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात बेसिक वरती. त्याच्यानंतर आपल्याला याच मध्ये पाहता येतं की दुसरं आहे या ठिकाणी इमर्जन्सी जे काही कॉन्टॅक्ट असतात. बरोबर. दूरध्वनी संपर्क. इमर्जन्सी केसमध्ये या ठिकाणी जे काही दूरध्वनी क्रमांक दिले जातात ते कशा पद्धतीने या ठिकाणी आहेत ते तुम्हाला डायरेक्टली फॅक्च्युअल स्वरूपामध्ये, त्याच्यामध्ये काही कन्सेप्ट नावाचा काही प्रकार नाही, पण तुम्हाला डायरेक्टली की या वेळी तुम्हाला कोणत्या संपर्कावरती इमर्जन्सी लेवलला संपर्क साधता येईल, तो कोणता संपर्क क्रमांक कोणता, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघता येतात. त्याचबरोबर रोग आजार पसरवणारे जे काही डास असतात, आपण ते काही प्रमाणामध्ये डास सुद्धा कारणीभूत असतात, तर ते डासांचे प्रकार नेमके कोणते आहेत. बरोबर. डासांचे प्रकार काय असतात, कोणते असतात, त्यांचा सुद्धा आढावा एकंदरीत या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे लोकसंख्या. हा लोकसंख्या घटक अत्यंत महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर आपल्याला लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, सोबतीने या ठिकाणी माता मृत्यू दर, बालक मृत्यू दर, या घटकावरती जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे जो तुम्हाला मी या ठिकाणी एक थोडक्यामध्ये कॉम्प्रेस करून सांगण्याचा. अभ्यासक्रम जर बघितला तो खूप मोठा आहे, तेवढा करणं अपेक्षित नाहीये, पण कॉम्प्रेस करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय, तर तो या ठिकाणी या पद्धतीनं आपल्या बॅचमध्ये कव्हर केला जाईल आणि पूर्णपणे या ठिकाणी तयारी केली जाईल. आता तयारी करत असताना जर बघितलं तर तुम्हाला जसं सांगितलं की याच्यामध्ये जो अभ्यासक्रम दिलाय, अभ्यासक्रमाची स्ट्रॅटेजी व्यवस्थित पद्धतीने बघून त्याच्यावरती आवश्यक असणारे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न जास्तीत जास्त सॉल्व्ह करावे लागतील तुम्हाला, कारण मागचे प्रश्नपत्रिका तुम्हाला खूप अवेलेबल नाहीत. ठीक आहे. मग आता इथून पुढे तयारी करत असताना कसं, तर जर अवेलेबल या ठिकाणी झाले, म्हणजे खूप दिवसापूर्वी झालेली, माझ्या 12-13 काहीतरी एक्झाम झालेली होती ती, तर त्याच्या प्रश्नपत्रिका जर इन केस मध्ये माझ्याकडे अवेलेबल झाल्या सर्वांना शेअर करेलच, पण तुम्हाला इथं सराव जास्त करावा लागेल. प्रत्येक घटक जेव्हा आपण वाचत असताना
ठीक आहे. तर वाचत असताना सगळ्यात अगोदर डोक्यामध्ये विचार ठेवायचा आहे की या घटकावरती प्रश्न कसा विचारला जाईल. प्रत्येक टॉपिक मधला प्रत्येक घटक आणि प्रत्येक घटकामधला प्रत्येक पॉइंट हा वाचत असताना त्याच्यावरती येणारा प्रश्न कसा असू शकतो, तर त्या पद्धतीच्या विचारानंच त्याचं वाचन झालं पाहिजे. ठीक आहे. तर या ठिकाणी एकंदरीत जेव्हा आपण अभ्यास करतोय, अभ्यासाला जो वेळ मिळतोय त्याच्यापैकी जवळपास तुम्ही काय केला पाहिजे, 50% वेळ या ठिकाणी, 50% म्हणण्यापेक्षा 30% म्हणेन मी, 30% वेळ हा काय केला पाहिजे आपण, तर या ICDSच्या अभ्यासासाठी दिला पाहिजे. आणि याला डेली बेसिसवरतीच करावं लागेल. हा काही स्वतंत्ररित्या तयार करण्याचा किंवा मी म्हणेल ऍडव्हर्टाइजमेंट आल्याच्या नंतर बघू असं चालणार नाही, किंवा मोठा विषय आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. त्यामुळे या ठिकाणी याचा आढावा घेत असताना तो कशा पद्धतीने होईल तर ते या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे ते मुळामध्ये समजून ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर प्रत्येक घटकावरती प्रश्न कसा विचारला जाईल ते आपल्याला या ठिकाणी डोक्यामध्ये असलं पाहिजे. पर्याय काय असतील, मग पर्याय जर हे दिले तर आपण कन्फ्युजन होणार नाही ना. या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करून प्रत्येक टॉपिक हा वाचला पाहिजे. 5 मिनिटं विचार करा प्रत्येक टॉपिक वाचायला घेत असताना. ठीक आहे. चलो, बाकी मग बॅच आहेच ICDS सहित आम्ही या ठिकाणी तुमच्यासाठी उभे आहोतच. या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन पूर्ण या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक टप्प्यावरती कशा पद्धतीने तयारी करायचे ही सगळं मार्गदर्शन याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल असणार आहे. विथ तुमचे प्रश्न कसे असतील मी प्रश्न सांगेलच. लेक्चर घेत असताना आमची स्ट्रॅटेजी असतेच की कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाईल, पण प्रत्यक्षपणे टॉपिक संपला की त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न सुद्धा उपलब्ध करून दिले जातात हे बॅच मध्ये. आणि सेम या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीची या ठिकाणी कार्यपद्धती अवलंबलेली असते. ही सरळ सेवा आहे बरं का, इकडे अंतर्गत ही सरळ सेवा या पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला पाहता येईल. ठीक आहे. थँक्यू सो मच. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत या ठिकाणी जे काही तुमचे फ्रेंड्स तयारी करतात, मित्रमैत्रिणी असतील, मैत्रिणी तयारी करणार असतील त्यांच्यापर्यंत निश्चितपणे हा व्हिडिओ पोहोचवायला या ठिकाणी कुठेही मागे पुढे पाहायचं नाही सर्वांना या ठिकाणी. कारण अभ्यासक्रम दिलेला आहे आणि अभ्यासक्रम हाच सगळ्यात अगोदर महत्वाचा असतो. आपल्या अभ्यासाची दिशा निश्चित करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो अभ्यासक्रम. आणि त्याच्यानंतर जर प्रश्नपत्रिका झालेल्या प्रश्नपत्रिका मिळाल्या तर तो एक असतो, पण आपल्याकडे प्रश्नपत्रिकांचा अभाव आहे. त्यामुळे अभ्यासक्रम हा एकमेव आपला आधार आहे. त्याच आधाराला घेऊन या ठिकाणी हा व्हिडिओ आहे. तर निश्चितपणे सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत जे तयारी करतात त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तुमच्या सगळ्या ग्रुपपर्यंत पोहोचायचं आहे. थँक्यू सो मच. ठीक आहे. चलो, थँक्यू.